शिंदे साहेब काय म्हणतायत? कोण शिंदे? आपले मुख्यमंत्री हो. आजारी आहेत आजारी. आज सकाळी तुमच्या पेपरात वाचलं होतं. आता बरी आहे तब्येत त्यांची. हो का? तुम्हाला सांगतो दिगू भाऊ, हा, आपले दाभाडे साहेब अर्थमंत्री का? येत्या 2 महिन्यात या तुमच्या मुख्यमंत्र्याला झोपवतात बरं का? राजा भाऊ, शिंदे आले काय दाभाडे आले काय, तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार? मी तुम्हाला दाखवले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधली एंटरटेनमेंट. आता पत्रकारानं मनोरंजन करायला पाहिजे का? मग त्याला पत्रकार कसं काय म्हणणार? पण सध्या एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन आणि पत्रकारिता, मीडिया आणि पॉलिटिक्स, राजकारण याच्यात काही फरक राहिलेला नाही. मग मी विचार केला की ही एंटरटेनमेंट तुम्हाला चढत्या क्रमानं सांगू की उतरत्या क्रमानं? उतरत्या क्रमानं सांगायची झाली तर अगदी लेटेस्ट न्यूजच सांगायला पाहिजे. म्हणजे लेटेस्ट मी एक लेख वाचला, तो सांगते तुम्हाला, त्यातनं तुमची थोडीफार एंटरटेनमेंट होईल. तो होता प्रताप पवार यांचा सकाळमधला, अदानीवर लिहिलेला. भारतीयांच्या बाजूनं उभं राहूया असा हा हेडर आहे. एखाद्या ट्रेनी जर्नलिस्टनं हा जर लेख लिहिला असताना तर खरी पत्रकारिता करणाऱ्या संपादकानं हा तोंडावर फेकून मारला असता. या कॅटेगरीतला हा लेख आहे. तर तुम्ही एकदा सविस्तर वाचा. या लेखात असं एक वाक्य आहे की भ्रष्टाचार योग्य नाहीच, परंतु तो कमी होण्यासाठी आपण प्रयत्न करतो. राजकीय प्रणाली काय प्रयत्न करते? ते पैसे मिळवून सत्ता मिळवतात. सत्ता मिळवण्यासाठी त्यांना असं करावं लागतं. पॉलिटिशियन्स पैसे मिळवूनच सत्ता मिळवतात आणि त्यांना सत्ता मिळवण्यासाठी हे करायला लागतं. याला आता एका पेपरच्या ग्रुप हेडनंच लेजिटिमाइज केल्यामुळे भारतातल्या मीडियाची दयनीय अवस्था काय असेल हे तुम्हाला आता कळलं असेल. आणि राहिला प्रश्न सत्ता मिळवण्याचा, तर एक काम करा की यावेळेस जर तुम्हाला डिसेंबरमध्ये छान एंटरटेनमेंट हवी असेल तर वोटिंग डेज नंतरच्या या 10-12 दिवसातलं सगळं मीडिया कव्हरेज एकदा काढून बघायला लागा. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला राजकारण्यांचे रुसवे फुगवे, फेकाफेकी, गुंडाळी, आजारपणं हे सगळं तुम्ही नीट बघू शकता. एक छान सिनेमा तुम्हाला मागच्या 10 दिवसामध्ये महाराष्ट्रात तयार झालेला दिसेल. लाडक्या बहिणीच्या बटव्याला बटेंगे तो कटेंगे म्हणत आर्थिक आधार देत रिजनल पार्टीजचा म्हणजे प्रादेशिक पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करत भाजपचा विजयी रथ महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झालाय. केव्हाचाच म्हणजे 10 दिवसांपूर्वीच जो मतदान झालं त्या मतदानाचं काउंटिंग झालं. त्याच्यानंतर हे स्पष्ट झालं की महायुतीला आणि खास करून भाजपला सर्वाधिक जागा आता ह्या महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत आणि भाजप आता मुख्यमंत्री निवडेल. भाजपनं खरं तर फक्त शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेसचाच पराभव केला असं नाहीये, तर मे समय हो असं म्हणत शिंदे गट आणि अजित पवार गटाचाही काळ कठीण केलेला आहे. मोदी की गॅरंटी, मोदी को वोट दो म्हणत भाजपनं देशात लोकसभा लढवली. त्यात विजय कोणाचा झाला? एनडीएचा झाला, मोदींचा नाही. पण महाराष्ट्रात एक्झॅक्टली उलटं म्हणता येईल का? कारण महायुतीपेक्षा भाजपचा विजय झाला असं म्हटलं पाहिजे, असं काहीसं चित्र आहे. म्हणजे ही आकडेवारी पाहिली तर भाजपला पुढच्या 5 वर्षात शिंदे गटाची पण फारशी गरज राहणार नाही, अजित पवार गटाचीही कदाचित नाही. हे सांगायला कोणी आपण पॉलिटिकल एक्सपर्ट असण्याची, पॉलिटिकल पंडित असण्याची गरज नाही. आणि एका आठवड्यात, 1-1.25 आठवड्यात या मागच्या पुढच्या 5 वर्षांचा ट्रेलर महाराष्ट्राला आता दिसलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मागच्या 1.25 आठवड्यापासून ते पुढच्या 5 वर्षांपर्यंत काय टॉप क्लास पॉलिटिकल झिंगाट ड्रामा दिसणार आहे हे आता पुन्हा एकदा मतदारांच्या समोर आलेलं आहे. मग त्या ड्रामामध्ये नाराजी आहे, दुःख आहे, अस्मिता आहे, विजयातून आलेला हर्षवायू आहे. पहिला मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की दिल्लीतून महाराष्ट्राचे निर्णय घेतले नाही पाहिजेत. या अस्मितेतून शिवसेनेचा जन्म झाला. आणि मग काय घडलं? मग दिल्लीतल्या सरकारसाठी शिवसेना फुटली. ज्या गटाला शिवसेना नाव वापरण्याची म्हणजेच पर्यायानं शिवसेनेचा जो बेसिक मुद्दा होता, महाराष्ट्राची मराठी अस्मिता, या मुद्द्याचा वारसा पुढे नेण्याची संधी मिळाली ती शिंदे गटाला. आता शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरून रुसवा फुगवा दाखवला तरी अस्मिता फारशी काही ताणली बिणली नाही. सत्ता में है तो सेफ है असं काहीच होतं. कारण हा लाडीक रुसवा फुगवा लगेच समजूतदारपणामध्ये कन्वर्ट झाला आणि सुपरफास्ट बाईट सुद्धा आला की शिंदे अडसर नाहीत, मोदींचा निर्णय मान्य, असं बाळासाहेबांचाही फोटो लावून निवडणूक लढवलेल्या शिवसेना नेत्यानं स्पष्ट केलं. लॉंग स्टोरी शॉर्ट, महाराष्ट्राच्या फ्युचरचा फैसला महाराष्ट्रातच झाला पाहिजे ही बार्गेनिंग पॉवर महाराष्ट्रानं आता गमावली आहे. ही रियालिटी आहे, लेट्स ॲक्सेप्ट इट. प्रादेशिक अस्मिता, रिजनल पॉलिटिक्स जे असतं, रिजनल पक्षांचं प्रादेशिक अस्मिता वगैरे हे सगळं झूट असतं का असा प्रश्न नव्या पिढीला पडला तर नवल वाटायला नको, हे वास्तव आहे. उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री असा ब्रिज नसतोच हा अजित पवारांच्या निमित्तानं महाराष्ट्रासमोरचा इतिहास आहे.
पण मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री असा उलटा ब्रिज आहे हा शिंदेंच्या निमित्तानं महाराष्ट्रासमोरचा वर्तमान आता असू शकतो. पुढच्या काही तासामध्ये हे कळेल, कारण आता आज आणि उद्यामध्ये म्हणजे 4 तारखेला आणि 5 तारखेला भरपूर एंटरटेनमेंट नाही, भरपूर घडामोडी घडणार आहेत. कारण मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे. म्हणजे आत्ता या क्षणी महाराष्ट्रामध्ये नवीन विधानसभा आहे, पण त्याच्यामध्ये सदस्य नाही आहेत, ही स्थिती आहे. एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या विचारावर पाणी फिरवलं हे शिंदे गटाचं म्हणणं आता फिरून त्यांच्यापाशीच आलंय. शिवसेना एक असो वा दुभंगलेली, मुख्यमंत्रीपदं सहजासहजी त्यांच्या वाट्याला का येत नाहीत आणि दिल्लीकडेच नजर लावून का बसावं लागतं याचं उत्तर 2029 मध्ये तरी मिळेल का? शक्यता कमी आहे. इक्वेशन कसं आहे बघा, नाराजांमधून नाराज वेचून काढत भाजपनं पॉलिटिकल स्ट्रॅटेजी चोख बजावली असली तरी पुन्हा एकदा नाराजांमधून नाराज होऊन बाहेर पडलेले नाराजच आहेत. मागच्या 1.25 आठवड्यात काळजीवाहू मुख्यमंत्री या घटनेतही नसलेल्या पदावर शिंदे यांना बसवून काळजी करणाऱ्यालाच नाराज करून भाजपनं पुढच्या 5 वर्षातल्या मूव्हीचा ट्रेलर दाखवलाय. दिल्लीमध्ये पार्लमेंटचं विंटर सेशन चालू आहे आणि मंगळवारपर्यंत ते सलग 2 तास सुद्धा चाललेलं नव्हतं अशी स्थिती आहे. पण साबरमती रिपोर्ट या मूव्हीला PM सकट त्यांचे कॅबिनेट कलिग्स प्रेक्षक म्हणून सलग 2.5 तास लाभले. हे नव्या भारताचं वेगळेपण आहे. आता कसं झालंय ना की महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री मिळतोय या आशेनं महाराष्ट्रातल्या नजरा दिल्लीला लागलेल्या असताना आणि पंतप्रधानांची नजर मूव्ही स्क्रीनवर असताना महाराष्ट्रात मात्र कॅमेरे शिंदेंच्या मागे पळतायत आणि लाडक्या बहिणी पुढच्या हप्त्याची वाट बघतायत. आता लाडक्या बहिणींचा विषय निघालाय तर त्यावर बोलू. म्हणजे बटण्याच्या मुद्द्यावरून बटव्याच्या मुद्द्यावर येऊ, तोही महत्वाचा आहे किंवा तोच महत्वाचा आहे. जुलैमध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये 18 ते 65 वयातल्या जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. 2100ची कमिटमेंट मिळाली. म्हणजे बघा, मतदानाच्या महिन्यातला हप्ता तर मतदानाच्या 1 महिना आधीच मिळाल्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये एक ना कोर इनहेरंट कमिटमेंट असते ना, ती महायुतीला मिळाली. पण लाडक्या बहिणीकडून ही जी कमिटमेंट मिळाली आहे त्याच्यामुळे जे सत्तेत भाऊ आलेत ते आता डिसेंबरमध्ये अर्जांची छाननी करताना ही कमिटमेंट पाळतील का हा पण मुद्दा आहे ना. कारण 2100 ही जी वाढीव रक्कम आहे ही कधीपासून सुरू होईल या बाबतीत अजून काही क्लॅरिटी नाही आहे. इनफॅक्ट सुधीर मुनगंटीवार यांनी तर म्हटलंय कदाचित पुढची भाऊबीज पण उजाडू शकते. मुळात राज्यातला मुख्यमंत्री मिळेपर्यंत हे सगळा जो पुढचा हप्ता आहे हा वेटिंग लिस्टवर जाऊ शकतो का, वेटिंग टाईम त्याचा वाढू शकतो का असंही म्हटलं जातं आहे. कारण आता कॅबिनेट तयार झाल्याशिवाय, पुन्हा कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याशिवाय ही सगळी वाढलेली रक्कम कशी मिळणार हा सगळा मोठा मुद्दा आहे. आणि मी मगाशी लाडके भाऊ एवढंच म्हटलं, एवढ्यासाठीच म्हटलं कारण आजही महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदापासून ते महत्त्वाच्या अर्थ घ्या, गृह घ्या या सगळ्याची जबाबदारी महिलेकडे द्यायला अजून महाराष्ट्र तयार नाही आहे. आकडेवारीच ती आहे. तुम्ही लोकसत्ताचा लेटेस्ट लेख वाचला असेल 30 नोव्हेंबरचा होता तो अग्रलेख. त्यामध्ये ही आकडेवारी दिली होती की 288 जागांसाठी राज्याच्या विधानसभेसाठी सगळ्या पक्षांमध्ये मिळून उमेदवारी मिळाली आहे फक्त 363 स्त्रियांना आणि त्यातल्या निवडून आल्या आहेत फक्त 21. म्हणजे कळतंय का की 10% सुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळे जी महाराष्ट्रातली महत्त्वाची पदं आहेत त्यावर स्त्री असेल का हा तर एक वेगळाच मुद्दा आहे. सो टू सम अप, समय समय की बात है. आधी प्रादेशिक पक्ष जिवंत होते, ते आता फक्त असतील. मराठी अस्मितांपेक्षा धार्मिक बागुलबुव्यांनी बटवे भरू शकतील. अशा वेळेला आतल्यात भांडणं करत जर विरोधक एकमेकांच्यात अडकले तर आतासारखा जनतेचा सपोर्टही ते गमावू शकतील. शेवटी मुद्दा असा आहे की महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री मिळणार यापेक्षाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता कुठली महत्त्वाची कामं करणार आणि ज्या निवडणुका सगळ्या पेंडिंग आहेत त्या निवडणुका होणार का हे प्रश्न खरं तर जास्त महत्त्वाचे आहेत. तुमच्या भागातला कुठला स्थानिक प्रश्न मागच्या 10 दिवसात कुठलंही सरकार आलं तरी बदललेला नाहीये हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटतोय. तोपर्यंत धन्यवाद.